खूप छान शांत मस्त असं पाऊस येते आणि कलर बघू शकता काय लेवलचा आलेला आहे. तर आता आम्ही चाललेलो आहोत मूवी बघायला. आता ना तुम्हाला एक दाखवलं, जस्ट मूवी बघून आलेलो आणि बापरे एवढा पाऊस झाला. हाय नमस्ते, मी हर्षदा. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी करणार आहे व्लॉग. सो बेसिकली आज सॅटर्डे आहे आणि सॅटर्डे संडे, तर मी विचार केला की सॅटर्डे संडेचा व्लॉग तुमच्यावर शेअर करत जाऊयात, वीकेंड व्लॉग म्हणजे. सो आत्तापर्यंत तुम्हाला सिनारिओ सांगते काय काय. म्हणजे मगाशीच करणार होते चालू, टाईम झाला, आता ऑलमोस्ट 2 वाजलेले आहेत. आता जेवायची वेळ झालेली आहे, तर सकाळी चालू करणार होते पण करता करता राहिला. ठीक आहे, तर काहीतरी झालं आणि मग म्हटलं आता दुपारी चालू करूयात. तर मग दुपारी अन्वीची शाळेत जायची गडबड चालू झाली. तर आता झालेलं आहे असं की जाऊन आलेलो आहे आम्ही, शाळेत सोडलेलं आहे अन्वीला आणि तिथून जाता जाता नर्सरीमध्ये गेलो होतो की जे तुम्हाला दाखवलेले होते प्लांट, तर त्याचं कुंड्या ज्या आहेत त्या बदलायच्या होत्या. सो ते करणार आहे आज काम. तर आता आम्ही आधी जेवण करणार आहोत आणि जेवायला केलेली आहे फ्रँकी म्हणू शकतो किंवा पनीर मशरूम रोल. तर केतन मला म्हणाले की आज ते बनवूया. सो ते बनवलेलं आहे. तर आता आम्ही जेवण करून घेतो आणि मग पुढचं तुम्हाला सांगते. आता छान जेवण झालेलं आहे आणि आता मस्त पाऊस पडतोय बाहेर. तुम्हाला पण असं आवडतं का? मी तरी अशी आहे की बाहेर जायचं नाही, पाऊस बाहेरून लांबून पाऊस बघायचा. म्हणजे आतमध्ये आपण कोरडे असणार आणि बाहेर काय ते ओलं, बाज जास्त जवळ नाही आलेलं चालत मला. असं स्पेसिफिक भिजण्यासाठी म्हणून गेलो आहे तर ठीक आहे, पण तरी पण म्हणजे मी एवढं पावसामध्ये भिजण्यासाठी हे नाही आहे, लांबून लांबून. तुम्हाला पण असं आवडतं का? खूप छान मस्त गार. आत्तापर्यंत खूप गरम होत होतं पण आता खूप छान गार वातावरण झालं आहे. मस्त पाऊस पडतोय, मी तुम्हाला दाखवते. जोरात नाही आहे पण आहे. खूप छान शांत मस्त असं पाऊस येतो. खिडकीमध्ये ग्रिल आतून आहे ॲक्च्युली, त्याच्यामुळे कळत नाही पण मस्त आहे, छान वाटतं. तर मग आता मी तुम्हाला कसं म्हणाले होते की रिपॉटिंग करायचं आहे, ती झाडं आणलेली आहेत त्याची, तर त्याची सुरुवात करते. तर कोकोपीट घेऊन आलेलं आहे. सो आधी कोकोपीट भिजवणार आणि म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं, आणि मग नंतर करणार आहे. म्हणजे माझ्याकडे जे खत आहे ते आणि कोकोपीट असं मिक्स करून, कारण आता सध्या माती नाही आहे. सो ते करून मग करणार आहे, तुम्हाला दाखवते, शेअर करते तुमच्याबरोबर. सो इथे जे आहे ते कोकोपीट घेऊन आलो होतो आम्ही नर्सरीमधून येताना. सो ते आणि कुंड्या असं सगळं अरेंज करून घेतलं पहिले आणि खाली पेपर वगैरे टाकून ठेवला होता. मग केतनने कोकोपीट जे आहे ते फोडून घेतलं आणि मग एका भांड्यात काढलं आम्ही. सो इथे जी पिशवी दिसते ना, तर त्यात खत होतं आणि मी खूप दिवस झालं कोळसा शोधत होते आणि नेमका तो खताच्या बॅगमध्ये मला तो कोळसा सापडला. त्याच्यामुळे एवढा आनंद झाला. तुम्हाला पण असं होतं का कधी की खूप दिवस झालं पण एखादी गोष्ट शोधतोय आणि सापडत नाही आणि ती एकदम सापडते आणि खूप छान आनंद होतो. सो मग ते कोकोपीट जे आहे ते त्या भांड्यात काढलं, त्याच्यात पाणी ओतलं आणि ना इथे माती नव्हती ॲक्च्युली. इथे सगळं म्हणजे ओलं झालेलं आहे, त्याच्यामुळे मातीच नाही आहे. तर मग ते कोकोपीट आणि त्या झाडातली माती असं कॉम्बिनेशन करूनच मग कुंडीमध्ये भरलेलं आहे. म्हणजे साईडला सगळं कोकोपीट भरून घेतलेलं आहे. मग हे झाड आहे असं असं ठेवलं आणि मग साईडने परत कोकोपीट घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये घरात बनवलेलं खत होतं ते घातलेलं आहे. आत्ताच केतन अन्वीला आणायला गेले. आमचं जे काम चालू होतं म्हणजे तुम्ही बघताय. सो काय झालं, एक कुंडी झाली आहे लावून. आता अन्वीचा टाईम झाला ॲक्च्युली, आज लवकर सुटणार होती. सो आता एक कुंडी झालेली आहे, एक कुंडी लावायची आहे. तर म्हटलं आता ते आणायला जातात तोपर्यंत मी भांडी जी आहे ती डिशवॉशरला लावून घेते, म्हणजे एक काम होईल. मग पुढची दुसरी कुंडी करून घेऊ ते आल्यानंतर. सो बघूया. आणि इथे जे आहे ना, तर हे मी कटिंग्स आणलेले आहेत. चिनी गुलाब आहे ना त्याचे 2 नर्सरीमधून. सो म्हटलं त्याला आता 2 दिवस जरा पाण्यात ठेवूयात आणि मग त्याच्यानंतर काय बघूया कसं काय करायचं ते. कुठलं कोकोपीट? 3 थोडी आहेत, एकच कोकोपीट आहे आणि ते खत आहे. कार्टून आलंय आमचं शाळेतून. काय केलं शाळेत? बोल पटकन. काही नाही. लाईटची गरज आहे का? अजून हिंदीचं ऐकूच येत नाहीये काही. हिंदीचं शिकवलं, रुमाल लेसन आणि ठीक आहे. मॅथ्स मध्ये शिकवलं, इंग्लिश मध्ये रीडिंग लिहिता. चला घ्या आवरून पटकन, तोपर्यंत आम्ही आमचं काम करून घेतो. जा आवर पटकन. चल. मला टीव्ही बघायचा. हो टाईम आहे अजून. जा. हां हो, तसंही तुला सांगितलेलं आहे ना आम्ही जिमला जाणार आहे, तर मग तू ओके जा.
त्याच्यानंतर दुसरं झाड जे आहे ते शिफ्ट केलं आणि ही दोन झाडं जी शिफ्ट केलेली आहेत त्याच्या कुंड्या ज्या मोकळ्या झालेल्या होत्या तर त्याच्यामध्ये दुसरं झाडं लावलेली आहेत. म्हणजे पूर्ण एकंदरीत दिवस हा असाच गेलेला आहे. आणि त्याच्यानंतर ज्या अजून कुंड्या मोकळ्या राहिल्या होत्या तर त्याच्यामध्ये असं मनी प्लांट वगैरे लावून घेतले. आणि मनी प्लांट लावताना जी सिंगल पानं पण राहतात ना शिल्लक तर ती मी अशी बॉटलमध्ये ठेवते. म्हणजे त्याला कसं ना नंतर रूट्स फुटतात आणि मग ते तुम्ही परत मातीमध्ये लावलं की खूप छान, इव्हन पाण्यात ठेवलं तरी चालतं, म्हणजे परत वाढतं. आता वाजलेले आहेत 5 आणि आमचं सगळं काम झालं आणि जिमला जायचं असं ठरलं. पण आता पाऊस एवढा पडतो की कंटाळा आलेला आहे जिमला जायला. तर म्हटलं मग घरात एक्सरसाइज करूया, पण मग मूड नाही झाला. असं वाटतं की जाऊ दे. तर मग आता कॉफी पिणार आहोत आणि मग काय नाही, थोडंसं अजून एक काम आहे. किचन मेकओवरचा जो व्हिडिओ येणार आहे त्याच्याशी रिलेटेड, सो ते करून घेणार आहे. तर ते थोडंसं शेअर करते तुमच्याबरोबर. तर असंच छोटं मोठं काम आहे ते करायचं आहे. आणि मेन म्हणजे आज शुगरला जे जायचं होतं इंजेक्शन द्यायला तर ते राहिलेलं आहे. तर आमची अशीच कामं थोडी पावसामुळे पुढे ढकलली जात आहेत. सो बघूया आता कसं, माहीत नाही आता तिला कधी घेऊन जाणं होणार आहे. आज सुट्टी होती केतनला तर घेऊन गेलो असतो, पण ते पण राहिलं. आणि इथे केसांची वाईट हालत झालेली आहे पावसामुळे आणि पातळही खूप झालेले आहेत, माहीत नाही कशामुळे. हेरिडेटरी पण आहे समहाऊ, पण गोळ्या वगैरे चालू करते आता. तर बघूया काय होतंय. तर इथे मस्त केतनने चिकन बनवलेलं आहे आणि कलर बघू शकताय काय लेवलचा आलेला आहे. चिकन मेड बाय केतन आज स्पेशल आहे. आणि आता आम्ही मस्त जेवण करणार आहे. सो इथे चिकन आहे आणि इथे हा जो आहे हा राईस बनवलेला आहे, जिरा राईस. सो आता मस्त ताव मारणार आहे या जेवायला. हाय नमस्ते, गुड मॉर्निंग. तर आज आहे संडे आणि तुम्हाला मी छान सकाळचा जो पाऊस पडत होता ती मस्त सीनरी दाखवलेली आहे. सो काल तुम्ही बघितलं की काल एक्सरसाइज करायला झालं नाही, जिमला गेलो नाही. सो अवतारावरून तुम्हाला कळत असेल की मस्त एक्सरसाइज करून झालेला आहे. सकाळी उठलो होतो 6:30ला, त्याच्यानंतर 6:30 पावणे 7ला उठलो होतो असंच काहीतरी. त्याच्यानंतर 7:15ला एक्सरसाइज करायला घेतलेला आहे आणि मस्त आता वाजलेले आहेत 8:30. तो एक्सरसाइज करून झालेला आहे. त्यामुळे ते गिल्ट गेलेलं आहे की अरे एक्सरसाइज झालेला नाही आहे. तो काल एक दिवस सुट्टी झाली होती तर आज घेतलेला आहे तो ब्रेक. तशी आठवड्यातून एकदा सुट्टी असते जिमला. सो ते काल ती सुट्टी शिफ्ट झाली सॅटर्डेवर आणि आज संडे म्हणजे रविवार. तर आज आम्ही केलेला आहे एक्सरसाइज. आता ब्रेकफास्टला म्हणजे बघूया नाश्त्याला काय बनवायचं काय माहीत नाही आहे. आणि प्लॅन चाललेला आहे मूव्ही बघायला जायचा, तर ते पण तुमच्याबरोबर शेअर करते पुढे. तर आता आम्ही चाललेलो आहोत मूव्ही बघायला, कल्की मूव्ही. बघून झाल्यावरती तुम्हाला रिव्ह्यू दाखवेल. आणि मूव्ही आहे 10:15 वाजताचा आणि आम्ही निघालो आहे, किती वाजले ग? लेट झालेला आहे, 10 वाजून 10 मिनिटं झालेले आहे. सो केतन तुमचं काय म्हणणं आहे ह्याच्यावरती? नेहमीप्रमाणे उशीर झालेला आहे. ठीक आहे चला, तर आता जाऊन मूव्ही बघणार आणि मग तुम्हाला आल्यावरती रिव्ह्यू सांगणार. आता ना तुम्हाला एक दाखवते, जस्ट मूव्ही बघून आलेलो आहे आणि बापरे एवढा पाऊस झालाय कळलं नाही. लिटरली तुम्ही आधीच्या व्हिडिओजमध्ये बघितलं असेल की नाही माहीत नाही मला. मी जी जागा दाखवली होती तिथे एवढं पाणी झालेलं आहे. मी दाखवते तुम्हाला. माय गॉड, सी हे पूर्ण भरलेलं आहे आणि इकडे पाणी. माय गॉड, काय पाण्याची लेवल झाली आहे. तुम्ही आधीच्या व्हिडिओजमध्ये बघितलं असेल तर माहीत नाही मला. म्हणजे लिटरली इकडे सगळं भरलंय. एवढा 3 तासात पाऊस झालाय. एवढा पाऊस झाला तेव्हा तिथे पक्षी उडालाय पीस घेऊन. पूर्ण पाणी आलंय आणि इकडे पूर्ण जमीन होती, झाडं म्हणजे रोपं दिसत होती छोटी छोटी आणि आता पूर्ण पाणी. हे भगवान हे बघ इथे हे पाणी कसं हे होतंय पूर्ण. कसं झालंय पाणी 3 तासात आपल्याला कळालं पण नाही ना आतमध्ये. भगवान. ओके, तर आता बोलायचं झालं तर बोलणार आहे कल्की मूव्ही बद्दल. खूपच छान मूव्ही आहे. म्हणजे शब्द नाही आहेत, एकदम फ्रीज झाल्यासारखं झालंय की सुचत नाही काही की काय किती जग नाही, म्हणजे शब्दच नाही आहेत की काय झालेलं असणार आहे त्या जगाचं की हा आपल्या जगाचं. खूप आवडला मला मूव्ही आणि बघितला नसेल तर बघा जाऊन.
खरंच खूप छान आहे. तुला आवडला? हो. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, मला फर्स्ट टाइम बघत असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. प्लीज 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 तुमच्या लाईक आणि सबस्क्राईबने खूप मोटिवेशन मिळतं. सो आणि 1000 व्हायला आपले थोडेच सबस्क्रायबर बाकी आहेत, तर पटापट करून टाका. तर चला तर मग पुन्हा भेटते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा. धन्यवाद.